नमस्कार मित्रांनो, स्कूल हेल्प मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शालार्थमध्ये जनरेटेड पे बिल डिलीट कसे करायचे याविषयी माहिती पाहणार आहोत। सुरुवातीला आपण लॉग इन करून घ्या, यूजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या आणि लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे स्क्रीन दिसेल। आता हे पे बिल जर अनावधानाने काय होतं की आपल्याकडून एखादं चुकून पे बिल जनरेट होतं किंवा पे बिलमध्ये काही बाबी राहिलेल्या असतात, ते आपल्याला पे बिल जर डिलीट करायचं असेल किंवा मग नवीन जर आपल्याला पे बिल तयार करायचं असेल तर जुनं पे बिल जे चुकलेलं पे बिल आहे ते आधी आपल्याला डिलीट करावं लागतं। हे डिलीट करायची प्रोसिजर कशी आहे याविषयी आपण माहिती करून घ्या। जसं आपण वर्क लिस्ट पेरोलमध्ये जाऊन ह्या जनरेट टॅबवर क्लिक करून आपण पे बिल जनरेट करतो, त्याच खाली व्ह्यू अप्रूव्ह अँड डिलीट बिल हे बटन आहे। हे निवडल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन येईल, अशा प्रकारे स्क्रीन दिसेल। या ठिकाणी ज्या महिन्याचा आपण पे बिल जनरेट केला आहे तो महिना निवडा, वर्ष, पे बिल नंबर निवडल्यानंतर जे पे बिल तुम्ही तयार केलेलं आहे, जनरेट केलेलं आहे ते पे बिल या ठिकाणी दिसून येईल। हे पे बिल चुकलेलं आहे किंवा काही प्रॉब्लेमने आपल्याला ते डिलीट करायचं आहे तर याला आधी टिक करा। या ठिकाणी 3 ऑप्शन येतील, फॉरवर्ड बिल, डिलीट बिल आणि जनरेट चेंज स्टेटमेंट। त्या ठिकाणी डिलीट बिल या बटनवर क्लिक करा। या ठिकाणी विचारेल की खरंच आपल्याला हे डिलीट करायचं आहे का, तर ओके क्लिक केल्यानंतर हे पे बिल डिलीट होऊन जाईल। अशा प्रकारे आपण आपल्या शाळेतील शालार्थ अकाउंटवरील पे बिल डिलीट करू शकतो। डिलीट केल्यानंतर परत आपल्याला नवीन पे बिल त्याच महिन्याचं आपल्याला तयार करता येईल। निश्चितच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल। आणखी असेच काही उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल स्कूल हेल्प मराठी हे सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।